नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिशमध्ये। कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल। आम्हीही ठीक आहोत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दहीवाली मिरची। तर त्याच्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा ह्या जास्त तिखट नसतात। जर तुम्हाला तिखट मिरच्यांमध्ये करायचे असेल तर तुम्ही त्याही करू शकता। तर इथे मी अशा मिरच्या देठ काढून अशा प्रकारे कापून ठेवलेले आहेत। जर तुम्हाला उभ्या चिरूनही करायचे असतील तर तुम्ही तशाही करू शकता, पण मी इथे कापलेले आहेत, छोटे छोटे त्याचे तुकडे केलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता। तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे ह्या 2 मिरच्या परत कापत आहे। तर पहा मंडळी, ही राजस्थानची पारंपरिक पद्धत, पारंपरिक डिश आहे। तर इथे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। तर मोस्टली या मिरच्या राईच्या तेलामधून करतात। तर तुमच्याकडे जे तेल असेल अवेलेबल ते तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। मी इथे माझं रिफाइंड ऑइलच वापरत आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम इथे बडीशोप घेतलेली आहे, मी थोडीशी कलोंजी घेतलेली आहे, ज्याला मायग्रेला सीड बोलतात, आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी सर्वात प्रथम बडीशोप टाकत आहे फोडणी। त्याचबरोबर इथे कलोंजी आणि मेथी टाकलेली आहे मी। आता हे आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे। त्याचबरोबर इथे थोडासा राई आणि थोडेसे जिरेही टाकायचे आहे। याची एकदम व्यवस्थित आपल्याला अशी फोडणी तयार करायची आहे। हे व्यवस्थित तेलामध्ये चटकले गेल्यावर आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। तर इथे मी मिरची टाकलेली आहे आणि ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून ही फोडणी व्यवस्थित मिरचीला लागली जाईल, अगदी व्यवस्थित कोटिंग होईल। तर पाहू शकता मी अगदी व्यवस्थित तेलामध्ये मिरच्या फ्राय करत आहे आणि अगदी छान असा सुवास सुटलेला आहे पूर्ण घरात। अगदी सोपी रेसिपी आहे। कधी तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। अगदी लहान मोठ्या सगळ्यांनाही आवडेल आणि तुम्हीही कशाबरोबरही खाऊ शकता। अगदी डाळ भात म्हणा, पराठे म्हणा, अथवा नान म्हणा, भाकरी म्हणा, कशाबरोबरही सुंदर लागते अशी ही रेसिपी आहे। तर इथे मी धना पावडर टाकलेला आहे। धना पावडर जरा जास्त टाका। तर इथे मी 2 आणि अर्धा चम्मच धना पावडर टाकलेला आहे। आणि ही साधी लाल मिरची आहे, काश्मीरी लाल मिरची, फक्त कलरसाठी। ती मी इथे अर्ध्याहूनही कमी टाकलेली आहे। तर इथे पाहू शकता आपली मिरचीमध्ये व्यवस्थित सगळे मसाले कोटिंग झालेले आहेत, सगळे कोट होत आहेत। त्या हिशोबाने आपल्याला मसाले व्यवस्थित टाकायचे आहेत। इथे चवीप्रमाणे मीठ टाकत आहे मी। हळद टाकत आहे। आता आपल्याला पुन्हा हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून आपले मसाले अगदी व्यवस्थित मिरचीला लागले जातील। आता हे असंच आपल्याला 2 ते 3 मिनिटं ठेवायचे आहे। आता यावर मी 2 चमचे दही घेतलेले आहे, फ्रेश दही, हे टाकायचं आहे। आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित दही, कारण हे पॅनमध्ये जाताच फाटू नये म्हणून आपल्याला व्यवस्थित फेटायचं आहे। आणि आता आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे, जेणेकरून आपलं दही फाटू नये, ते फाटलं जाऊ नये याच्यासाठी आपल्याला गॅस स्लो करून पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दहीमध्ये मसाले आणि मिरच्या। तर पाहू शकता तुम्ही आपलं दही पूर्ण हे झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे। आणि याच्यासाठी आता आपल्याला इथे मी थोडासा आमचूर पावडर घेतलेली आहे। इथे आमचूर पावडर मी टाकत आहे।
जेणेकरून आपल्या मिरचीला अगदी मस्त टेस्ट येईल. आणि इथे मी बडीशोपची पावडर घेतलेली आहे. पाहू शकता इथे थोडीशी बडीशोप तुम्ही मिक्सरला घालून घ्या, त्याची पावडर करून घ्या आणि ही टाका, जेणेकरून अतिशय भन्नाट चव लागते. तर पाहू शकता आता हे आपल्याला 3 ते 4 मिनटं असंच ठेवायचं आहे. व्यवस्थित आपलं दही पूर्ण मिरचीमध्ये मिक्स होईल, पूर्ण दह्याचं पाणी होईल. पाहू शकता आपली इथे मिरची तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक शेअर करा रेसिपी आवडली असेल तर ही मिरची मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.